तर भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी शहांभोवती किती दिवस फिरलात, अतुल बेनके यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। अतुल बेनकेंनी खासदार अमोल कोल्हेंवरती ही टीका केलेली आहे। तर माझ्या घरात 4 टर्म आमदारकी नव्हती असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला। अहो कोल्हे साहेब किती दिवस मोदींच्या पदरात लपणार? मोदी साहेबांनी कौतुक केलं भाषणात संसदेचं म्हणून तुम्ही असं म्हणताय, आणि मग भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी किती दिवस अमित शहांच्या भोवती पिंगा घातला हे आम्हाला काय माहीत नाही का? आणि म्हणून एखादा खासदार निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये किती उपस्थिती होती याचे 100 प्रश्न स्वतःला विचारा ना। कुठल्या गावात किती काम केले याचे 100 प्रश्न स्वतःला विचारा मला विचारण्यापेक्षा। आणि राहिला विषय, तुम्ही ज्या ज्या गावात जाऊन जी भाषणं केलेली आहेत त्या गावात तुम्ही एकदाही आलेले नाही। कोणीतरी परवा म्हणलं म्हणे दत्तभाऊ पश्चाताप झाला, ऐकलं ना? मीडियावर वाचलं, अमोल कोल्हे खासदार झाले याचा पश्चाताप झाला। आणि मग मला प्रश्न पडला का माझ्या घरात 4 टर्मची आमदारकी नव्हती, एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संसदेत पाठवला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला? कोण दबाव टाकत असेल, कोण प्रेशराईज करत असेल तर तुमच्यासाठी मी ठामपणे उभा आहे, ठामपणे आता सांगू इच्छितो। आणि इतकंच नाही, जर कोण दबाव टाकत असेल आणि तुम्हाला सांगत असेल तर त्यांना सांगा केंद्रातलं मोदींचं सरकार तर जाणारच आहे, आणि त्यानंतर जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा आमदार